शासनाने चुकीचे नियम लावून जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा डाव घातला आहे आणि बंद करीत आहे. तर शासनाचा नियम आहे की 26 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक, वर्ग चाहे 8 असो, 5 असो, किती असो, परंतु एका वर्गाला 1 शिक्षक पाहिजे. 4 वर्गाला 4, 5 वर्गाला 5 आणि 8 वर्गाला 8, तरच शिक्षण होऊ शकते. एक मुख्याध्यापक पाहिजे स्पेशल आणि एक क्लर्क पाहिजे, एक चपराशी पाहिजे. परंतु शासन बेरोजगारांना बेरोजगार ठेवून ह्या जागा भरत नाही आहे. शासनाला जर पगार द्यायचा नसेल तर मानधनावर तो द्यावा, जर पैशाची टंचाई असेल तर. परंतु जिल्हा परिषदच्या शाळा बंद करू नये, कारण गरिबाच्या मुलांनी कुठे शिकावे. म्हणजे संविधान विरोधी शिक्षणाचा जो हक्क आहे, समान संधी, तो हिरावला जात आहे. हे समान संधीचं जे मूल्य आहे हे पायदळी तुडवल्या जात आहे. तर शासनाने जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थीच्या संख्येनिहाय शिक्षक न देता, विद्यार्थ्याच्या संख्येनुसार शिक्षक न देता वर्गानुसार शिक्षक द्यावे, हा नियम करण्यात यावा. आणि विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक हा नियम चुकीचा बंद करण्यात यावा, कारण या नियमामुळे जिल्हा परिषद शाळा बंद होत आहे. एक शिक्षक नसल्यामुळे सुशिक्षित पालक, समजदार पालक, त्यांना माहीत आहे की 4 वर्गाला शिकू शकत नाही, 36 पिरियड घेऊ शकत नाही. त्याच्यामागे मतदान नोंदणी आहे, त्याच्यामागे खिचडी आहे, अनेक मीटिंग आहे, ट्रेनिंग आहे, अनेक कामे आहे. तर एक शिक्षक 4 वर्गाला शिकू शकत नाही, ती आपली ऑफिशियल कामे सांभाळून. तेव्हा 4 वर्गाला 4 शिक्षक, 5 वर्गाला 5 शिक्षक, 8 वर्गाला 8 शिक्षक हा नियम करावा. एक मुख्याध्यापक स्पेशल असावा, असं मला वाटते. त्यासाठी मी हा व्हिडिओ टाकत आहे. शासनाने हा नियम बदलावा. हा संविधान विरोधी नियम आहे असे मला वाटते. आपले मत काय ते सांगावे. हे इंडी टेक्निशियन चॅनल आहे. लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपले मन नोंदवा. आणि आता गरिबाचे शिक्षण बंद होणार. जय हिंद, जय भारत.